खरं तर प्रति पंढरपूर हे मंदिर 450-500 वर्ष जुने, त्याच्या पाऊलखुणा देखील तिकडे आहेत. आणि ज्या कोणाला पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जाता येत नाही ते प्रति पंढरपूर वडाळा इथे दर्शन घेतात आणि खरं त्यांना विठुरायाचं दर्शन घेतल्याचं सौभाग्य मिळतं. खरं तर आमचं बालपण देखील तिथे गेलं. आषाढी एकादशीची जत्रा असेल, गोळा खाजा असेल, किंबहुना जत्रेमधला आनंद असेल आणि विठुरायाचं दर्शन असेल. आम्ही अनेक वर्ष म्हणजे 40 वर्ष मी स्वतः हे दर्शन 40-45 वर्ष घेतो. त्यामुळे त्याचा आनंद मला माहिती आहे. आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा, ते मंदिर पंढरपूरसारखं मोठं भव्य दिव्य व्हावं, त्याच्यावर झालेलं अतिक्रमण तुटावं, हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. कारण असं म्हटलं देखील जातं की संत नामदेवाच्या पाऊलखुणा देखील तिथे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊलखुणा देखील तिथे आहे. त्यामुळे असं पवित्र मंदिराचा जीर्णोद्धार करावा आणि तो देवेंद्रजींच्या हस्ते व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे त्याचा प्रयत्न मी करणार आणि ते करूनच राहणार. हे वारकऱ्यांच्या माध्यमासाठी खूप मोठं, वारकऱ्यांसाठी खूप मोठं एक श्रद्धास्थान निर्माण होईल अशी मला अपेक्षा आहे. त्यामुळे विठुरायाच्या श्रद्धेपायी हे निश्चितपणे आम्ही करू याचा मला विश्वास आहे.